आज मी बनवत आहे 2 किलो मैद्याच्या शंकरपाळ्या। ह्यासाठी सगळ्यात आधी मी पातेल्यामध्ये 2 कप दूध घालत आहे। हा मेजरिंग कप 250 ml चा आहे। इथे मी 2 किलो मैदा घेतला आहे। दूध थोडं गरम झाल्यानंतर मी गॅस बंद करून घेतला आहे। त्यामध्ये नंतर 2 कप मी साखर घालत आहे। साखर चांगली विरघळल्यानंतर ह्यामध्ये मी रूम टेम्परेचरचं तूप घालत आहे। हे तूप देखील मी 2 कप घेतले आहेत। तूप हे नेहमी दूध गार झाल्यानंतरच घालायचं, कारण की यामुळे तुमचं दूध फाटणार नाही। हे सगळं मिक्स केल्यानंतर मी इथे 2 किलो मैद्यामध्ये हे घालून त्याला मळून घेत आहे। तर त्याचे गोळे बनवून मी 1 सेंटीमीटरची चपाती लाटून घेतली आहे। नंतर ह्याचे काठ कापून घ्या। तुम्हाला पाहिजे तसा याचा आकार कापून घ्या। इथे मी चौकोन आकाराच्या शंकरपाळ्या केल्या आहेत। साइड बाय साइड कढईमध्ये मी चांगलं तेल तापून घेतलं आहे आणि ह्या शंकरपाळ्या मध्यम आचेवरती 7 ते 8 मिनिटं चांगल्या मी तळून घेतल्या आहेत। तुम्ही देखील ही रेसिपी नक्कीच ट्राय करा। धन्यवाद।